भारत स्किलला जायचं सगळ्यात आधी. भारत स्किलला गेल्यानंतर पोर्टलवरती तुम्ही क्लिक करणार. तिथे गेल्यानंतर CTS म्हणून ऑप्शन आहे. CTS मध्ये गेल्यानंतर मला तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा. ट्रेड जर तुम्ही आता सिलेक्ट केला समजा मशीनिस्ट पुढे तुमचा मशीनिस्ट ट्रेड सिलेक्ट केला तर इथं स्टडी मटेरियल, एम्प्लॉयबिलिटी स्किल, क्वेश्चन बँक, मॉक टेस्ट, QP अँड करिक्युलम आणि ई लर्निंग. तर आपल्याला मॉक टेस्टवर जायचंय. मॉक टेस्टवर गेल्यानंतर 1 इयर आणि 2 इयर दिलेलं असतं. तुमचं जे काही इयर असेल, आता सध्या आपण 1 इयर गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं ऍक्च्युअल एक्झाम मध्ये इथं फेस तुमचा जो फोटो असतो तो इथं येतो. पण आता ही आपण मॉक टेस्ट देतोय, तर इथं तुम्हाला शो इन्स्ट्रक्शन्स म्हणून या शो इन्स्ट्रक्शन्स वरती जायचं. इथं आल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पूर्ण वाचून घ्या पहिले. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स कळतील परीक्षेला असताना काय काय करायचं. त्यानंतर इथं क्लिक करायचं. आय हॅव रीड द अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स. आय अग्री दॅट आय एम नॉट कॅरिंग एनी प्रोहिबिटेड गॅजेट्स. म्हणजे जे आपल्याला नको सांगितलेले आहेत ते सगळे गॅजेट्स तुम्हाला हॉल तिकीटवरती सगळे दिलेले आहेत. ते जरी तुम्ही वाचले, सेम इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत, ते सगळे वाचून इथं क्लोज करायचं. ते क्लोज केल्यानंतर प्रोसीडवर जायचं. प्रोसीड केल्यानंतर टॅबला आपल्याला सिलेक्ट लँग्वेज, कॅन्डिडेट लँग्वेज सिलेक्शन म्हणून एक टॅब ओपन होते. इथं आल्यानंतर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करायची. तर इथं भरपूर लँग्वेज दिले आहेत, त्यातले तुम्ही जी काही करणार ते करा. आता मी सध्या मराठी लँग्वेज सिलेक्ट करतोय. सबमिट करायचं. इथं तुम्हाला पुढची टॅब ओपन होती. इथं अपियर म्हणायचं. आता तुम्हाला पोर्टलवरून ऑल द बेस्ट मेसेज येतो आणि स्टार्ट द टेस्ट. या स्टार्ट द टेस्ट करण्याच्या आधी तुम्ही लक्ष द्या, इथं ट्रेड थेरी किती मार्कला असते आपली, म्हणजे टोटल 38 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. वर्कशॉप कॅल्क्युलेशन 6 प्रश्न असतात. इंजिनिअरिंग ड्रॉइंग 6 प्रश्न असतात. एम्प्लॉयबिलिटी स्किल 25 प्रश्न असतात आणि टोटल आपले 75 प्रश्न आणि 150 मार्कचा पेपर असतो. तर एम्प्लॉयबिलिटी स्किलला सुद्धा पासिंग लिमिट आहे, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित सगळं काही सोडायचं. थिअरीमध्ये सुद्धा फेल होऊ शकतात, एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये सुद्धा फेल होऊ शकतात. वर्कशॉप